भोगीच्या दिवशी चुकूनही ही एक भाजी खाऊ नका, अन्यथा आयुष्यभर भोग भोगावे लागतील. भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका, ही एक भाजी आयुष्यभर भोगावे लागतील. भोग भोगावे लागतील. नकळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल. भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे, तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका. तर कोणत्याही ती भाजी जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. येत्या 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण या भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता होती. ती पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावे, अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेतातला नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत, तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही. या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय, काही सेवा केल्या, तर त्या कित्येक पटीने आपल्याला पुन्हा फळ मिळते. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या, तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आज आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही, पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या, तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुकाही होत असतात. तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी चालेल. ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचे उटणं तयार करायचं आहे. कारण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे आंघोळ करण्या अगोदर हे उटणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, तर ती दूर होते. आणि मान्यता आहे, आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस सण म्हणून साजरा करू शकता. तसेच आता हे उटणं लावून झाल्यानंतर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल, तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे. तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे. अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, व प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहे. तसेच आपण केसांवरून देखील घ्यायचं आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होतेच, पण त्यासोबत आपला आजारपण देखील दूर होतात. यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जर टाकल्यात, आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे. आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी, कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात. भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवत असताना त्यात बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे. पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल. ते तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे. बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. यासोबत लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची सुद्धा परंपरा या दिवशी आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते. अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करायचा असतो, तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे. सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते. हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो, अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो, तेव्हा बाजरीची
भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे. तसेच आपण या भोगीसाठी भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व आहे. वांग हे वातड असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येते. मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाल्ल्याने आरोग्य ठणठणीत राहते. शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामध्ये शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील. शरीराचा उष्णता मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते. तसेच भाज्या खाऊनही तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते. तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते. शरीराला उष्णता देणारे आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे. यामध्ये तीळ मिसळून बाजरीची पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. दोन्ही उष्ण असल्याने शरीराला मिळून थंडी वाजत नाही. तसेच आपण पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकळतं. गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचे तेल हा त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते शरीराला लागते त्यामुळे अंग देखील चोपडं होतं असं सांगितलं जातं. विदर्भ, मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशीण मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी जातात. या दिवशी जुन्या वाईट असतात त्या करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात. या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. नंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे. तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे. मग 11 किंवा 21 पांढरे तीळ टाकावे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. फुले व्हायचे आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी. तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा, देव मध्यान्हरात 2 ओळीत केवढा असा सामावलेला आहे पहा. तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेले नाही बरं तर अशा आपल्या शेतातून उत्पादित केलेले आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहू एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे महाराजा. आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो. कारण आपण अन्नदाता सुखी राहिला तर आपण आपलं सुखी जीवन उपभोगी शकतो. या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यातील जे काही अडीअडचणी आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे. घरामध्ये पैसा येतो किंवा पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची फक्त पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवर जुळून येत नाही. जे काही तुमचे मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचा पठण देखील करावं. यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नामांचा उल्लेख केला आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी चालेल. पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्य फळ प्राप्त होते. आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचं नाही. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिली म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळीची भाजी भोगी दिवशी बनवत असताना घ्यायची नाही. अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश करतो पण यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही. या गोष्टींची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पण करायचा नाही. त्या दिवशी आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. अगदी भोगीचा जो काही अगोदरचा दिवस आहे त्या दिवशीच आपण आदल्या दिवसापासून मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे. भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर करायचा नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.